श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। कर्माची मीमांसा चालू आहे आणि ती मीमांसा करत असताना देहकर्माविषयी आपण विचार करत होतो. देहकर्माविषयी विचार करताना देहाचे घटक किती आहेत तो विचार आपण पाहिला आणि स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे देहाचे 4 घटक आहेत शास्त्रांत आणि चारीचा संबंध साधनेशी कसा येतो त्याचा आपण विचार करतो आहोत. त्या दृष्टीने देहकर्म नावाची गोष्ट आपला अभ्यास चालू आहे. त्यामध्ये मनाचं कार्य काय असतं आपण पाहिलं. संकल्प विकल्प, बुद्धीचं कार्य निश्चयात्मिका वृद्धी आणि चित्ताचं काम असतं जे बुद्धीने निर्णय केलेला आहे त्या निर्णयाला घट्ट धरून ठेवणं हे चित्ताचं काम असतं. अवधारणात्मक वृत्ती चित्ता असं चित्ताचं लक्षण केलेलं आहे की अंतःकरण जेव्हा अवधारण करायला लागतं तर त्या अंतःकरणाला चित्त असं म्हणतात. पण परवा पाहिलं संकल्प विकल्प करायला लागले की त्याच अंतःकरणाला मन हे नाव मिळतं. उदाहरण द्यायचं असतं तर एकच पुरुष असतो त्याला त्याचा भाचा मामा म्हणतो, पुतण्याचा काका म्हणतो, लहान भाऊ असतो तो दादा म्हणतो. जसं नातं बदललं की त्याचं नाव बदलतं त्याचप्रमाणे अंतःकरणाचं कार्य बदललं की त्याचं नाव बदलतं. हे लक्षात घेतलं आपण तर त्या अंतःकरणाच्या प्रत्येक घटकाला हा घटक जर आपण म्हटला कार्यानुसार असलेला घटक त्या घटकाला त्याची त्याची कामं आहेत आणि त्याची त्याची जी कामं आहेत ती जर सुनियंत्रित ठेवता आली आपल्या ताब्यात ठेवता आली. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते जे सगळे घटक आहेत अंतःकरणाचे ते आपल्या ताब्यात असले पाहिजे म्हणजे त्याच्यावर माझी सत्ता असली पाहिजे. आणि ही सत्ता जी आपली त्याच्यावरती प्रस्थापित होते तेव्हा मन जे आहे ते मला पाहिजे तो संकल्प करतं, वासनाला पाहिजे तो संकल्प करत नाही. आणि मला तो पाहिजे तो संकल्प कोणता आहे शास्त्रानुसारी जो संकल्प असेल तो मला पाहिजे. वाटणे अगदी स्पष्ट आहे. जो शास्त्रानुसारी संकल्प असेल तो मला हवा. उदाहरणार्थ सर्वेपी सुखिनः सन्तु एक उदाहरण आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने यातला प्रत्येक घटक जर माझ्या नियंत्रणाखाली असेल तर नियंत्रणाखाली असलेला घटक आपल्याला पाहिजे तसा त्याच्याकडून काम करून घेता येतं. जर तो घटक नियंत्रणाखाली नसेल तर आपल्याला पाहिजे तसं काम करून घेता येत नाही आणि मग आपलं आयुष्य जे आहे ते चांगला शब्द नाही वाऱ्यावरती सुटल्यासारखं होऊन जातं. आणि वाऱ्यावर जर आपलं आयुष्य निघून जातं मनाने संकल्प केला हा करू द्या, बुद्धीनं तो निर्णय घेतला काही हरकत नाही, चित्ताने काहीतरीच पकडून ठेवलं नसत्या गोष्टी पकडून ठेवले आपलं काही म्हणणं नाही असं जर असलं तर हे जे आयुष्य आहे त्या आयुष्याला वाऱ्यावर सोडलेलं आयुष्य असं म्हणतात. आणि असं वाऱ्यावर सोडलेलं आयुष्य जे असतं त्या आयुष्याने आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही असं सर्व संत आणि शास्त्र आपल्याला समजावून सांगतात. म्हणून चित्त आपल्याला परवा अभंग सांगितला तुझे रूप चित्ते राहो मुखी तुझे नाम. शक्य आहे का हो हे? किती पद्धतीने विचार करता येतात. तुझे रूप चित्ते राहो मुखी तुझे नाम. अखंड जे जे दिसेल तिथे विठ्ठलाचं रूप चित्तात धरावं का समोर असणारे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे बघावं आणि त्यांच्याशी योग्य तो व्यवहार करावा. आपण सगळी प्रापंचिक माणसं आहोत आणि प्रापंचिक माणसं असल्यामुळे समोर निरनिळ्या व्यक्ती आपल्यासमोर येणार आहेत कारणाने. आता निरनिळ्या व्यक्ती आपल्यासमोर आल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावं हे जर आपल्या मनामध्ये ठरलेलं असेल सुनियोजित असेल तर मग आपल्याकडे त्यांच्याकडे पाहताना व्यावहारिक दृष्टीने जी दृष्टी असते त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायचं बरोबर आहे. पण आत निर्णय असायचा ती व्यक्ती जशी बाहेरून दिसते त्या व्यक्तीला एक विशिष्ट नाम आहे, त्या व्यक्तीचं ग्रुप आहे. हे जरी असलं त्या व्यक्तीचं की ज्याच्याशी आपला संपर्क असतो, संबंध असतो, इंटरॅक्शन असते तर त्याच्या आतमध्ये तेच तत्व आहे ज्याला आपण श्रीराम म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतो, श्री विठ्ठल म्हणतो वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर प्रत्येक व्यक्तीशी व्यवहार करताना तर आतमधलं चित्त त्या वस्तूकडे असेल, वस्तू शब्दाचा अर्थ आत्मा किंवा ब्रह्म असा होतो, त्या वस्तूकडे असेल तर व्यवहारासारखा करता येतो आणि आतमध्ये त्या चित्ताने जे अवधारण करायला पाहिजे, जे पकडून ठेवायला पाहिजे ते पकडून ठेवता येतं. आता एक युक्ती आहे आणि ही युक्ती आपल्याला अभ्यासाने साध्य होत जाते. अभ्यासाने ही युक्ती आपल्याला साध्य होते आणि ती एकदा साध्य झाली की व्यवहार मोडत नाही, व्यवहार कोणत्याही पद्धतीने विस्कळीत होत नाही. व्यवहारात विस्कळीत न होता आता एक उदाहरण सांगतो. उदाहरण सांगितलं म्हणजे लवकर पडतं. एक प्राध्यापक होते. त्या प्राध्यापकाने मला विचारलं मी वर्गात शिकवायचं श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं ते एकदा नक्की सांगा. तर अखंड चित्त जर विठ्ठलाच्या ठिकाणी असेल, रामाच्या ठिकाणी असेल तर शिकवायचं का नाही शिकवायचं असा प्रश्न आला.
आता प्रश्न असं वाटतं की आता हा प्रश्नाचं उत्तर देणं मोठं कठीण आहे, पण असं उत्तर देणं कठीण असतं. समोर जे विद्यार्थी असतात, आपला जो विचार चालला तो ह्या दिशेने चाललाय की समोर जे विद्यार्थी त्याच्यासमोर बसलेले आहेत ते रामाचे रूप आहेत असं त्यांनी मनात ठरवायचं, आणि ह्या रामाच्या रूपाने असं ठरवलंय की त्यांनी माझ्याकडून शिकायचं. आता ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी तर आतमध्ये असेल ते शिकवायचं कामही छान जसं व्हायला पाहिजे तसं होतं, उलट अधिक चांगल्या रीतीने होतं. याचं कारण आहे मी कोणाला शिकवतोय. आता हा प्रश्न आला, रामाची रूपं घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्या रामाची रूपं घेतलेल्या विद्यार्थ्यांना मी शिकवतोय असा आज जर निर्णय असेल तर शिकवण्याला एक दर्जा येऊन जातो वेगळा. शिकवण्यामध्ये आच निर्माण होते. आच शब्द फार छान आहे. आज आतमध्ये असेल तर जे शिकवणं असतं ते वेगळं असतं, आणि टाकणं टाकल्यासारखं जे शिकवणं असतं, पगारासाठी शिकवणं असतं ते शिकवणं वेगळं असतं. आता ह्या दृष्टीने विचार केला आपण तर परमार्थाची दृष्टी आली तर व्यवहार सुद्धा फार छान होतो, चांगल्या पद्धतीने होतो. याचं कारण आहे व्यवहारात ज्यांचा संबंध होतो आपल्याला त्यांच्यामध्ये तेच आहेत. हा जर निर्णय असेल तर चित्त चित्ताचं काम करत असतं. आतमध्ये चित्ताने निर्णय केलेला आहे की समोर बसलेले ते आहेत, आणि व्यवहारात त्यांना शिकवायचं काम जसं चालायला पाहिजे तसं चाललेलं आहे. नाही तर हल्ली महाराष्ट्रात असं होतं, अशा बेताने शिकवतात की विद्यार्थी शिकवणीला घरी आले पाहिजेत. आता बेताने म्हणजे काय अंदाज आला असेल तुम्हाला. अशा बेताने शिकवायचं की ते विद्यार्थी शिकवण्याला घरी आले पाहिजेत. आता अशा पद्धतीने हा जो शिकवत असेल वर्गामध्ये, आणि इकडे श्रीराम जयराम जयराम म्हणत असेल रोज 21 माळा 11 माळा काय जे असतील त्या, असं जर असेल तर आता रामाचं आणि त्याचं नातं कसं काय डेव्हलप होईल हा विचार करावा. आणि असा विचार केल्यानंतर परमार्थाचा व्यवहाराची कुठे फारकत नाहीये हे आपल्या लक्षात येतं. आता मी व्यवसायाने डॉक्टर येतो. समोर असलेला प्रत्येक माणूस कोण आहे? समोर असलेला प्रत्येक माणूस त्याचंच रूप आहे. आता त्याचं रूप आहे म्हटल्यानंतर त्याच्याशी माझं डिलिंग कसं असावं, त्याच्याशी माझा संबंध कसा असावा. आता ते बरोबर आहे, व्यवहाराच्या दृष्टीने त्यांनी मला द्यायचं ते दिलं पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीने मला त्याच्याशी ज्या पद्धतीने डील करायचे त्याचं निदान करायचं आणि त्याला आनंद द्यायचा प्रयत्न करायचा, त्यातून मोकळं करायचा तो मी केला पाहिजे. आता हे जग हे सुखाचे दिल्या घेतल्या हे तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे की जगामध्ये दिल्या घेतल्याचा व्यवहार होतोच आणि झालाच पाहिजे, त्याशिवाय जग चालणार नाही, व्यवहार चालणार नाही. पण या देण्या घेण्यामध्ये ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण ओळखल्या, त्या मर्यादेमध्ये जर हे देणं घेणं राहिलं तर व्यवहार छान होतो. आणि असा व्यवहार छान झाला तर आतमध्ये टोचणी लागत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे या कर्मामध्ये की ज्याचे आपलं टोचणी लागते, ज्यात आपलं मन खाणं म्हणतो आपण, आपलं मन खातं, त्या जे मन खातं ते मन शुद्ध नसतं. शुद्ध असेल तर खाणं शक्यच नाही, कारण असं केलेलं असतं की टोचणी लागण्याचा काही मन खाण्याचा किंवा अपराधीपणाची भावना जपण्याचा काही कामच नाही. अशा पद्धतीने आपण विचार केला तर ही गोष्ट आपल्याला व्यवहारात जे अशक्य वाटते ती व्यवहारात अशक्य नाही, व्यवहारातही आपल्याला चित्त तिकडे ठेवता येईल आणि व्यवहारासारखा अतिशय उत्कृष्टपणे करता येईल. हे समर्थांचं जे एक मोठा थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे समर्थांची, की प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून जावा अशी समर्थांची कल्पना आहे. आणि याचं कारण आहे समर्थ लोकशिक्षक आहेत. अतिशय महत्वाची गोष्ट, लोकशिक्षक आहेत समर्थ. आणि मी परवा एक जाता जाता बोललो होतो की ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे? अहो अर्जुनाची पांती जी परिसणया योग्य होती तीही कृपा करून संती अवधाने दिले असं ज्ञानेश्वरी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. आणि समर्थांचं मत असं नाही की कोणी खुले आहेत, अर्धवट आहेत, त्यांना काही धड आळशी आहेत, कामचुकार आहेत, यादीच दिलेली सर्वातला. पहिल्या दशकाच्या पहिल्या समाजामध्ये दाजबोध कोणाकोणासाठी लिहिलाय त्याची यादीच दिलेली आहे. याचा अर्थ असा होतो की समर्थांची शाळा ही नगरपालिकेची शाळा आहे. आणि नगरपालिकेच्या शाळेत जर सर्व गरिबांना प्रवेश असतो, पण गरिबांचा प्रवेश असला तरी त्यामध्ये सुद्धा ती शाळा इतकी सुंदर आहे की त्या शाळेत जाऊनही पहिला नंबर घेता येईल किंवा फर्स्ट क्लास मिळवता येईल. आणि ज्ञानेश्वर महाराजांची शाळा जी आहे त्या 80% ज्यांना मार्क मिळाले त्यांच्यासाठी आहे. आता ह्या दोन शाळेतला फरक लक्षात घ्या तुम्ही. आधीच 80% मार्क मिळाल्यानंतर जो प्रवेश मिळाला शाळेत दिला तर शाळेचा रिझल्ट कसा लागणार आहे? उत्तमच लागणार आहे, सरळ होणारी गोष्ट आहे. तसं नाही इकडे की अतिशय सामान्य जे लोक आहेत, सामान्य स्तरावरचे लोक आहेत, त्या सामान्य स्तरावरच्या लोकांना शिकवून देऊन त्याचं उत्थापन करण्याचं काम समर्थ रामदास स्वामींनी केलंय. एक फार मोठी गोष्ट समर्थ रामदास स्वामींच्या बाबतीत आपल्याला दिसून येते. असा विचार केल्यानंतर आपल्याला एक एक गोष्ट हळूहळू लक्षात येईल की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, ही गोष्ट आपण समजतो तितकी अवघड नाही. आणि म्हणून चित्ताला जे काम आहे, एक चित्ताला जे व्यवधान लागतं, पकडून ठेवायचं जे काम करता येतं ते आपल्याला व्यवस्थित करता येतं. आणि व्यवहारासारखा करून त्यात कुठेही न फसता न चकता. आता हे अतिशय परमार्थाची दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे
की पारमार्थिक माणसाने व्यवहारामध्ये बेसावध असावं ही भूमिका समर्थांना अजिबात मान्य नाही. चातुर्य लक्षण नावाचा समाज आहे समर्थांचा. एक समर्थांचा एक शिकवण्याचे एक ढाचा ज्याला म्हणतात तो ढाचा वेगळाच आहे. आता चातुर्य लक्षणामध्ये माणसाने चतुर असलं पाहिजे, पण चतुर म्हणजे बनेल नव्हे. आता दोन शब्द फरक लक्षात घ्या. चतुर म्हणजे बनेल नव्हे. आता चातुर्याचं एक आहे, मी फसणार नाही गोष्ट खरी, पण दुसऱ्याला फसवणार नाही हे तेवढंच कराय. जो फसतो तो पारमार्थिक, कुणी यावं बनवावं फसवावं आणि काहीही त्याच्याकडून काढून घ्यावं अशा पद्धतीचा पारमार्थिक समर्थांना अजिबात मंजूर नाहीये. तुकाराम महाराजांना मंजूर नाहीये, कोणत्याच संतांना मंजूर नाही. कारण व्यावहारिक पातळीवर आपण असल्यानंतर व्यावहारिक पातळीवर ज्या पद्धतीने डीलिंग व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे, त्या पद्धतीत अशा ढिलेपणा भोळेपणा ठेवून होत नाही. आणि मग त्यात होतं काय, नुकसान होतं मोठं. आणि नुकसान झालं की मग त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं, मी फसलो नसतो तर बरं झालं असतं, मी जरा सावध राहण्याची आवश्यकता होती, इत्यादी इत्यादी जे आहेत विलाप आहेत. नंतर असे विलाप जेव्हा सुरू होतात तेव्हा श्रीराम जय राम म्हणणार की मी सावध राहिलो असतो बरं झालं असतं असं म्हणणार. आता बघा कसे ते परिणाम कसे असतात बघा. आणि हे जर आपण विचार बरोबर बसवून घेतला तर व्यवहारासारखा करावा, अतिशय चोख करावा. आणि म्हणून ते सावध, साक्षेपी आणि दक्ष ही जी गोष्ट आहे ती जितकी परमार्थाला लागू आहे तितकीच व्यवहाराला असं तितकीच लागू आहे. तिथेही सावध पाहिजे, साक्षेपी पाहिजे, दक्ष पाहिजे, चातुर्य पाहिजे. आणि ह्याचा हेतू काय आहे? हेतू एकच आहे, जर माझं चतुरपणा नसेल आणि मी फसत गेलो तर फसण्याचे जे परिणाम मला भोगावे लागतात ते फसण्याच्या परिणामामध्ये दुःख सामावलेलं आहे. म्हणजे ते दुःख सामावलेलं असतं, त्या दुःखाचं चिंतन आहे, फसवणाऱ्याचं चिंतन आहे. आता बघा कसं आहे, ते बारकावे असतात त्याचं. ज्यांनी मला फसवलं त्याचंच चिंतन होतं, रामाचं चिंतन होणार नाही. ह्यांनी फसवलं, ह्यांनी बनवलं, ह्यांनी माझ्याकडून कशावर तरी सही घेतली, काही त्याच्यावर लिहिलं. आता अशा पद्धतीने जे काही चाललेलं असतं त्याचं चिंतन होईल का रामाचं चिंतन होईल? व्यवस्थित विचार केला आपल्याला तर स्वामी हे मानवी मन आहे. आम्ही काही कुठे सगळेजण आपण जे आहोत हे असं काही घराजवळ तुळशीपत्र ठेवून बाहेर निघालेले लोक नाही. तर प्रापंचिकाच्या परमार्थाचा एक जी रीत असते ती वेगळीच असते आणि संन्यस्त लोकांच्या परमार्थाची रीत असते ती वेगळीच असते. पण दोघांनी एकमेकाची गल्लत अजिबात करू नये. आणि गल्लत जर केली तर असंतुष्टता आहे. तो संन्यासी जे करतात तो परमार्थ आम्हाला करता येत नाही, म्हणून आम्ही असंतुष्ट जर राहिलो तर प्रपंचात राहून जो परमार्थ करता येतो तोही आम्हाला करता येणार नाही. म्हणून संन्यस्त लोकांचा परमार्थ हा वेदांत शास्त्रावर आधारलेला असतो. त्याचे कारण आहे, संन्यासी असतात ते मुमुक्ष असतात आणि मुमुक्ष शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यांनी कर्म पूर्ण केलेलं आहे, ज्यांचं कर्माने जे त्यांना मिळायचं ते मिळालेलं आहे, उपासना ज्यांना मिळायचं ते मिळालेलं आहे. केवळ मोक्षाची इच्छा करण्यासाठी ज्यांनी विद्वत संन्यास घेतलेला आहे. दोन प्रकारचे संन्यास आहेत, एक विविदिशा संन्यास, एक विद्वत संन्यास. आणि विविदिशा संन्यास शब्दाचा अर्थ असा होतो मोक्षाच्या प्राप्तीसाठी घेतलेला संन्यास, त्यांचा उद्देश असतो. आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी जेव्हा आपण संन्यास घेतो त्यावेळी कर्माचं बंधन सुटतं, उपासनेचंही बंधन सुटतं. म्हणून संन्यासाने देवाचं दर्शन घेऊ नये असा संकेत आहे. संन्यास तसं असेल त्याने देवाचं दर्शन घेऊ नये. आता का म्हणजे त्याला अशी बुद्धी वगैरे नाही आहे का, उपासनेतून जे मिळायचं त्याला मिळालेलं आहे, कर्मातून जे मिळायचं ते मिळालेलं आहे. आणि जाणीवपूर्वक ठरवून त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलाय तेव्हा तो खरा वेदांताचा अधिकारी असतो. आणि मग त्याने जीव, जगत, ब्रह्म, ईश्वर त्यांचा आपापसातला संबंध, सोहम साधना, तत्वमसी महावाक्य इत्यादी सर्वांचा विचार करावा. त्या अवस्थेत गेल्यानंतर तोपर्यंत आम्ही कर्म जे आहे ते जसं करायला पाहिजे तसं करावं, उपासना जी आहे जशी करायला पाहिजे तशी करावी. आणि हे जे अंतःकरणाचे घटक आहेत ते ज्या प्रमाणात आम्ही नियंत्रणाखाली आणू त्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी आपल्याला जशा व्हायला पाहिजे तशा होतात. आणि असं आपल्याला व्हायला पाहिजे तसं झालं आपल्याला, म्हणजे शास्त्राला धरून जसं असायला पाहिजे. आम्हाला काय पुष्कळ व्हायला हवं असतं असं नाही. आपल्या ज्या मर्यादा आहेत, आपल्या प्रारब्धाच्या ज्या मर्यादा, आपल्या क्षमतेच्या ज्या मर्यादा, त्या क्षमतेच्या मर्यादेत जेवढं होणं शक्य आहे तेवढं सगळं होतं. आणि असं जेव्हा एक शांत लयीमध्ये जीवन चालतं, फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. आपलं जीवन आपल्या पद्धतीने आपल्या परीने शांत लयीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. मी प्रयत्न केला म्हणजे शांत लयीत राहील अशी खात्री देता येत नाही. कारण बाकीचे पुष्कळ घटक असतात समाजामध्ये, कुटुंबामध्ये की जे कदाचित तुम्हाला त्या शांत लयीत जीवन जगू देणार नाहीत. पण असं असलं तरी आपल्या बाजूने जो भाग असतो तो आपल्या बाजूने भाग जो आपल्या नियंत्रणाखाली आहे तो जर आपण बरोबर सांभाळून घेतला तर आपलं जीवन बऱ्याच प्रमाणात लयबद्ध राहू शकतं. आणि जिथे लयबद्धता जीवनाला असते, ज्यामध्ये फारसे चढ उतार नसतात, त्या ठिकाणी साधना जशी व्हायला पाहिजे तशी होऊ शकते, नाम जसं व्हायला पाहिजे तसं होऊ शकतं. आणि ज्या प्रमाणात चढ उतार जास्त
त्या प्रमाणात साधनेमध्ये अडचणी जास्त हा विचार आपल्या बरोबर मनात बसलेला असेल. हे बसतं केव्हा? साधना केली पाहिजे असं जर नक्की ठरलेलं असेल तेव्हा. आणि साधना कशासाठी करायची? तर मोक्षासाठी करायची. मोक्ष कशासाठी पाहिजे? आनंदासाठी पाहिजे. आता हा जो बसलेला विचार आहे. मोक्ष ह्या संकल्पनेमध्ये जर अस्पष्टता असेल तर मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं हे लवकर कळत नाही, कशासाठी व्हायचं हेही लवकर कळत नाही. आणि मग कुणीतरी म्हणतं मुक्त व्हा म्हणून आम्ही मुक्त व्हायला गेलो. मग ते आपल्याला मोक्षाची पूर्ण बरोबर कल्पना जी असं पाहिजे तशी असत नाही. तो विचार पुढे आहे. आत्ता आपण विचार करतोय कर्मासंबंधीचा. आणि कर्मामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता अहंकार नावाचा एक चौथा घटक आहे. अतिशय अवघड आहे. ह्या घटकाचा मुकाबला करणं अतिशय अवघड गोष्ट आहे. मौलिन जोगे त्याचा विचारोनी अहंकारू सांडिजे मग आस्तीची वस्तू होईजे आपली स्वस्ती सहज आपण केली. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडणी. थांबायचं तिथे. आम्ही ओवी वाचताना कपिलाला थोडं वर्गीकरण करता येतं. एक देहासंबंधी अहंकार, एक बुद्धीसंबंधी अहंकार, तिसरा परिस्थिती संबंधी अहंकार. स्थूलमानाने आपण जर त्याची वर्गवारी केली तर आपल्याला हे 3 अहंकाराचा आपल्याला मुकाबला करायचा असतो लक्षात येतं. एक शरीराचा अहंकार, शरीराला धरून असलेला. 2 बुद्धीला धरून असलेला. आणि 3 परिस्थितीला धरून असलेला. 3 प्रकारचे अहंकार तुमच्या आमच्या ठिकाणी असणं शक्य आहे. आणि 3 प्रकारचे अहंकार जर विचार करून सोडून दिले. आता विचार करून अहंकार सोडला, शरीराचा अहंकार सोडला तर शरीराला काही कमी जास्त होत नाही. शरीर जसं असेल तसंच असतं. बुद्धीसंबंधी अहंकार सोडला तर बुद्धी काही वाढत नाही किंवा कमी होत नाही, काहीच होत नाही. परिस्थितीचा अहंकार जो आहे तो जो सोडला तर परिस्थिती बदलत नाही, परिस्थिती तशीच राहते. फक्त त्या अहंकाराचा आपल्याला जो त्रास होतो साधनेच्या दृष्टीने, तो साधनेच्या दृष्टीने होणारा त्रास थांबून जातो. आता पुढचा देहाहंता म्हणून एक अहंता आहे. देहासंबंधी अहंता म्हणजे शरीरासंबंधी असलेला अहंकार. फार मोठा रोल असतो शरीरासंबंधी अहंकार आहे आपला. त्याचा मोठा रोल असतो परमार्थामध्ये. आणि त्यामध्ये मग फार महत्वाची गोष्ट असं आहे की आपल्याला वाटतं, मला वाटतं मी उंच आहे की नाही? हो, मी उंच आहे की नाही? तुम्हाला होय म्हणावंच लागेल. पण आता उंचीचा अहंकार जो आहे हा उंचीचा अहंकार, उंच शरीर आहे का आत्मा आहे हा झाला. आता परमार्थशास्त्र आलं, वेदांतशास्त्र झालं म्हणतात, ते वेदांतशास्त्र आलं. आणि वेदांतशास्त्राचे चिंतन करायला लागलं, संत वाङ्मयाचा अभ्यास करायला लागलं की एक दिवशी अचानक क्लिक होऊन जातं. फार छान शब्द आहे तो. तुका माझा एक अभंग आहे, अणुरेणे या थोकडा तुका आकाशा एवढा. आता तुका आकाशा एवढा असा जेव्हा अभंगाचा चरण मी वाचला तेव्हा म्हटलं तुकाराम महाराज आकाश एवढे आहेत. आता तुकाराम महाराज आकाश एवढे असतील तर माझे 6 फूट तिथे कुठे लागणार असा विचार जर केला तर 6 फुटाचा जो अहंकार असतो, उंचीचा जो अहंकार असतो, तो उंचीचा अहंकार हळूहळू विचाराने तो उंचीचा अहंकार जातो. आणि मग लक्षात येतं शरीर उंच आहे, बरोबर आहे, पण शरीरात असलेला व्यापून असणारा जो आत्मा आहे तो मात्र उंच नाही. आणि तो मी आहे असं शास्त्र आपल्याला सांगितलं. सोहम. आता इकडे सोहम म्हणायचं, सोहम सोहम घोकायचं, आणि इकडे देहाचा अहंकार शिल्लक ठेवायचा. आता हे कशात बसतो? एकमेकामध्ये किती संघर्ष आहे 2 गोष्टींचा. विचार केल्यानंतर आपण जी साधना करतो ती आणि आपलं जे दैनंदिन जीवन चालतं ते, या दोन्हीमध्ये जेव्हा विसंवाद असेल त्यावेळेस त्या साधनाला जो दर्जा यायला पाहिजे तो दर्जा येत नाही. म्हणून साधना आणि तत्वज्ञान, आपले दैनंदिन जीवन यात विसंगती असता कामा नये. विसंगती असते. आता त्याच्या मागचं तत्वज्ञान आहे. तुकाराम महाराज म्हणतात देहाच्या निरासे पावित्र्य ठाया. याचा अर्थ ज्या वेळेला जोपर्यंत मी शरीर आहे असं मला वाटतं तोपर्यंत उंचीचा अभिमान राहणार आहे. मी शरीर असं वाटतं तोपर्यंत गोरेपणाचा. आता परमार्थात आणखी एक विशेष आहे, नुसता उंचीचाच अहंकार असतो असं नाही बरं. परमार्थात बुटकेपणाचा अहंकारच असतो. परमार्थाची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. आता बुटका आहे, आता ह्याला कॉम्प्लेक्स म्हणतात. कोणते कॉम्प्लेक्स झाले? जो बुटका असतो त्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, आणि उंच असतो त्याला असं म्हणूया. असं काही फार मोठा नियम लावायचा नाही, पण साधारणपणे कॉम्प्लेक्सेस हे असतात. आणि कॉम्प्लेक्स शब्दाचा अर्थच गुंतागुंत असा होतो. गुंतागुंत कॉम्प्लेक्स शब्दात हे करताय गुंतागुंत. त्यामुळे मी बुटका आहे असं वाटणं हे देहासंबंधीच पुन्हा मत आहे. देह बुटका आहे का आत्मरूप मी आहे तो बुटका आहे? तर देह बुटका आहे, पण ते बुटका असायचं तसा असू दे. आत्मरूप जो मी आहे तो बुटका पण नाही, उंच नाही. पण जोपर्यंत मी देह आहे असं वाटतं तोपर्यंत बुटकेपणामुळे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येणार आणि उंचीमुळे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येणार. मानसशास्त्रात एक सांगितलं बरं का,
एखाद्या बुटक्या माणसासमोर फार उंच माणूस जर समोर आला तर कारण नसताना त्याबद्दल, त्या उंच माणसाबद्दल त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते. अॅनिमॉसिटी म्हणतात त्याला. हा चांगला विचार आहे. काही कारण नाही, ओळख नाही, देख नाही, संबंध नाही, काही नाही. अचानक समोर आलेला आहे. तो समोर आल्यानंतर जेव्हा त्याला वर बघावं लागतं त्याच्याकडे बघताना, त्यावेळेला त्याच्या मनात अचानक एक काहीतरी एक विरोधी भावना किंवा मत्सराची भावना लगेच निघूनच जाते. आता हे का आली? हे मानसशास्त्राचं सिद्धांत आहे. अच्छा, हे आली का? एकच कारण आहे. देहाशी जेव्हा तादात्म्य होतं तेव्हा देह बुटका आहे म्हणून मी बुटका आहे असं जेव्हा वाटतं, देह उंच आहे म्हणून मी उंच आहे असं जेव्हा वाटतं, त्यावेळेला त्याचे जे अहंकार आहेत त्याचे जे अहंकार आतमध्ये ठाण म्हणून बसतात आणि मग हा उंचीचा अहंकार घेऊन सर्वत्र फिरतो किंवा बुटकेपणाचा अहंकार घेऊन सर्वत्र फिरतो. आता आली जबाबदारी. ज्या ज्या वेळेला मला मी उंच असं वाटतं त्या त्यावेळेला मी विचार केला पाहिजे शरीर उंच आहे, आत्मरूप मी उंच नाही. असं जेव्हा मी स्वतःला ट्रेनिंग देत राहील कितीतरी दिवस. आता तपश्चर्या आलं, 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आपण म्हणतो. आता 12 वर्ष ते काय असं काय ते 12 वर्ष आहे का? 12 आकड्यात जादू काही नाही आहे. तर 12 वर्ष शब्दाचा अर्थ दीर्घ काळपर्यंत, पुरेसा वेळपर्यंत ते तपश्चर्या करेन. तपश्चर्या शब्दाचा अर्थ असा आहे की परवा आपण पाहिलं की आपल्या मनाविरुद्ध जेव्हा आपण काही गोष्टी करायला लागतात त्या उंचीचा जो अभिमान आहे तो उंचीचा अभिमान जेव्हा सोडावा लागतो त्यावेळेला मनाला थोडा त्रास होऊन जातो की इतकं छान शरीराने दिलं, देहाने उंच दिल्याने त्याचा अभिमान काय धरायचा नाही. आता अशा पद्धतीचे विचार जेव्हा मनात येतात त्यावेळेला आपल्याच आपल्याशी संघर्ष होतो आणि मग तप करावं लागतं. आपल्या मनाविरुद्ध या गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि अशा मनाविरुद्ध गोष्टी सोडून देत राहिलं की ती तपश्चर्या जी आहे तपश्चर्या तळी जाते. म्हणून बुटकेपणाचा अहंकार आहे, उंचीचा अहंकार आहे, काळेपणाचा अहंकार आहे, गोरेपणाचा अहंकार आहे. सगळे अहंकार आहेत. सौंदर्याचा अहंकार आहे, कुरूपतेचा सुद्धा अहंकार आहे. परमार्थात एक फार वैशिष्ट्य आहे कुरूपतेचाही अहंकारच आहे. कारण शरीर कुरूप आहे. देखणेपणाचा अहंकारच आहे कारण शरीर देखणं आहे. आत्मा जो आहे तो आत्मा देखणा नाही, आत्मा कुरूप नाही, आत्मा उंच नाही, आत्मा बुटका नाही, आत्मा गोरा नाही, आत्मा काळा नाही, त्यातलं काहीच नाही, सावळाही नाही, त्यातले काहीच नाही त्याच्या ठिकाणी. हे आत्मने जर बसला असेल तर हळूहळू देहाहंता ज्याला म्हणतात, अहंता तुझी तोची शोधणी पाहे, मनाच्या श्लोकात आहे अहंता तुझी तोची शोधणी पाहे. आता याचा अर्थ असा होतो की आपला अहंकार, कुठला अहंकार मला वाचतोय, कुठल्या अहंकाराच्या मी तडाख्यात सापडलोय हे आपलं आपण लक्षात घ्यावं आणि त्या अहंकारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. त्याचं काही क्रायटेरिया आहे ना. दिवसातून मी किती वेळा आरशात बघतो त्यावर मी किती अहंकारी आहे रूपासंबंधी हे आपल्याला कळतं. आता हे आपल्याला कळायचा एक मार्ग आहे ना की समजा एक 10 वेळा आरशात बघावं असं वाटत असेल आणि एकदा असं रूप दीर्घावं असं वाटत असेल तर समजा हरकत नाही की आज देहांत पुष्कळ आहे. थोडं लॉजिक वापरूया आता. समजा आता लॉजिकचा आपला उपयोग होतो. समजा मी 10 वर्ष सतत आरशात बघत राहिलो तर 10व्या वर्षी चेहरा माझा कदाचित मला बघावा असा वाटण्यासारखा नसेल. हळूहळू विचार द्या. आणि असा विचार आपण केलं तर मग पूर्वी 10 वर्षापूर्वी बसत होतो तो चेहरा किती छान दिसत होता, टवटवीत, ताजा तवाना, एकदम उत्साही, देखणा, सगळाच दिसत होता. आणि आता ते नाही बघावं असं वाटत होतं हळूहळू. असं जे होतं एखादा पांढरा डोकावला किंवा बघावं असं वाटत नाही किंवा विरळ झालं वरचं म्हणजे बघावं असं वाटत नाही. आता हे जे काय आहे फजिती, ह्या फजितीला आपल्या सुखाला छेद जातो. आता विचार कसा आहे बघा, आपलं जे सुख आहे ते सुख जर मी शरीरावर अवलंबून ठेवलं तर केव्हा तरी त्या शरीराच्या अवलंबून राहिलेल्या सुखाला छेद दिल्याच्या राहत नाही. आणि असा जेव्हा छेद जातो तर आपली मूळची सुखरूपात आहे ते मोडून जाते. आपले जे मूळचं आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप मोडून जातं. आणि जोपर्यंत मी सुखासाठी शरीरावर अवलंबून आहे त्याच्या दिसण्यावरती, उंचीवरती, गोरेपणावरती, काळेपणावरती अवलंबून आहे मी, तोपर्यंत ते शरीर जे आहे ते शरीर मला सुखदुःख देत राहणारच आहे. आणि असं जेव्हा ते सुखदुःख शरीर देत राहतं तेव्हा आत्मा सुखरूप आहे आणि म्हणून मी पण सुखरूप आहे हे वेदांताचं वाक्य नुसतं वाक्य राहतं. प्रत्यक्षात त्या वाक्याचा अनुभव आम्हाला येत नाही. म्हणजे अप्लाइड वेदांत म्हणून एक आहे. आता एक महत्वाची गोष्ट आहे. जसं अप्लाइड मॅथमॅटिक्स असतं, अप्लाइड फिजिक्स असतं, हे जसे शास्त्रामध्ये अप्लाइड गोष्टी आहेत तसे परमार्थेश्वर अप्लाइड गोष्टी आहेत. वेदांताचे तत्व अतिशय थोडं आहे, एकदम लहान आहे. एक 10-20 वाक्यात वेदांत सांगून होतो पण त्याच्या ऍप्लिकेशनला आयुष्य सुद्धा पुरत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून वेदांत पाठ असणं, वेदांत घोकणं, वेदांत सांगता येणं, वेदांत ऐकणं, वेदांत आवडणं हे का आधीपर्यंत ठीक आहे. पण प्रत्यक्ष वेदांत जगायची वेळ येते म्हणजे जेव्हा त्याचं ऍप्लिकेशनची वेळ येते तेव्हा मग आपली पंचायत होऊन जाते. आणि ती पंचायत झाली की सुखाला तडा जातो आणि परमार्थाचं दुःखाशी अत्यंत वाकडा आहे.
परमार्थाचं निराशेशी अत्यंत वाकडा आहे. आता हे गोष्टी आपल्या लक्षात आला तर ज्या क्षणी मी निराश होतो त्या क्षणी परमार्थाचा मी पराभव केलेला असतो. ज्या क्षणी मला दुःख होतं, ज्या क्षणी पराभूत मनोवृत्ती निर्माण होते, त्या क्षणी समजा हरकत नाही मी परमार्थाचा पराभव केलेला आहे. पण परमार्थामध्ये या गोष्टींचा समावेशच नाही. दुःख परमार्थाला अजिबात सोसत नाही, निराशा सोसत नाही, व्यथा वेदना उसासे यातली एकही गोष्ट परमार्थात बसत नाही. आणि हे तर आमच्या जीवनाचे स्थैर्यभाव असतात. कारणाने यातलं एक ना एक आमच्या वाट्याला येतच राहतात. आणि असं जोपर्यंत येत राहतंय तोपर्यंत मी भक्तही नाही, मी ज्ञानीही नाही, मी योगीही नाही, आणि मी कर्माच्या उपासकही नाही, मी काहीच नाही आहे. आता हे एकदम होत नाही. अगदी 100% खरी गोष्ट आहे. अगदी हळूहळू सावकाश क्रमाक्रमाने या गोष्टी होत जाणाऱ्या आहेत. पण त्या होत जात नाहीत ते केल्या पाहिजेत. आता हे 2 शब्द फार महत्वाचे हो. काय करू, हल्ली नाम होत नाही हो माझ्याकडून, असं लोक तक्रार करतात. हल्ली माझ्याकडून नाम होत नाही, जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. आता होत नाही का करीत नाही, आता असा प्रश्न विचारल्यानंतर होत नाही जेव्हा म्हणतो तेव्हा ते सबब सांगतोय काहीतरी स्वतःचे उणीव जी आहे ती उणीव दडवण्याचा प्रयत्न करतोय, कोणावर त्याचा दोष ठेवण्याचा प्रयत्न करतोय. होत नाही, करीत नाही. तसं परमार्थाचं स्वरूपच असं आहे, ते केल्याने होत आहे रे. पण समर्थांचं वाक्य प्रसिद्ध आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. मग करणं न करणं माझ्या स्वाधीन आहे. आणि जे माझ्या स्वाधीन गोष्टी असतात त्या मी जशा करायला पाहिजे तशा केल्या तर होतील, नाही केल्या तर होणार नाहीत. पण याच्यावर कृपा ह्याचा संबंध फार कमी आहे. या क्षेत्रामध्ये कृपेचा संबंध अतिशय कमी आहे. आणि आमचं सगळं अवलंबून कशावर राहतं, सोयीस्कर काय असतं जास्तीत जास्त, की संतांनी कृपा करावी, गुरुनी कृपा करावी, देवानी कृपा करावी, आणि देवावरी भार घालून या. फार छान आहे, देवावरी भार घालून या. असं देवावर भार घालून जर आमचा कारभार चालू राहिला तर तो देव असा काही भार उचलत नाही. देव भार कोणाचा उचलतो, देव भार उचलतो कोणाचा, तर देवावर जे भार घालून राहतात त्यांचा भार देव उचलतो. आमचा भार आमच्या कर्तबगारीवर असतो, आणि इकडे फळासंबंधी भार मात्र कोणावर घालायचा असतो, देवावर घालायचा असतो. हे कुठेतरी गफलत आहे आमच्या विचारामध्ये, कुठेतरी विरोध आहे. आणि हा विरोध आमच्या लक्षात आला. एक उदाहरण सांगतो. आम्ही प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, तर घरी गेल्यावर अनायास जेवण मिळेल, इथं जेवण मिळेल असं कोणाला तरी वाटतं का? सगळेजण कुकर बिकर लावून सगळे तयारी करून आलेले असतात. इथून गेल्यावर फक्त वाढून घ्यायचं, जेवायचं. आता असा कधी भार घालतो का आपण देवावरती? जर ज्या अर्थी मी प्रवचनाला गेलोय, कीर्तनाला गेलोय, भजन म्हटलंय, त्या अर्थी घरी गेल्यानंतर देव अनायासे आपल्याला काय करून देईल, कधी देवावर भार घालत नाही असा. कारण आपल्याला माहिती आहे देव तसं करणार नाही, ते आपल्यालाच केलं पाहिजे. हे जितकं खरं आहे तितकंच बाह्य खरं आहे की आपलं साधन आपणच चालवलं पाहिजे. आणि साधन एक जागा अशी येते, म्हणजे 99% आमच्या हातात असलेल्या गोष्टी आम्ही केल्या, तर उरलेल्या 1% त्याचं जे आहे काय म्हणतात त्याला कृपा, ती कृपा 1% तेवढं त्याने आपल्या हातात ठेवून घेतले. एक मात्र आहे बरं का, 1% त्याने आपल्या हातात ठेवून घेतलंय. आणि एकच कारण आहे पुन्हा, की मी माझ्या सामर्थ्याने केलं असा अहंकार साधकाला होऊ नये. आता ह्यातलं वर्म लक्षात घ्यायचा. असं नाही की त्याने आपल्या हातात ठेवून घेतलंय म्हणजे त्याला मोनोपॉली म्हणतात तशापैकी काहीतरी त्यांनी करून ठेवलंय असं नाहीये. नाही तर एखादी एजन्सी असते की एजन्सी ज्या मालाची असते तो माल विशिष्ट दुकानातून घेतला पाहिजे असं काही तिथे नसतं. म्हणजे मोनोपॉलीसाठी हे नाहीये. तर मला अहंकार होऊ नये, मी माझं सामर्थ्याने, मी माझ्या हिमतीने माझं साधन तडेलं नेणं आणि मी मुक्त झालो असा अहंकार होऊ नये यासाठी ही व्यवस्था करून ठेवली ईश्वराने. तेवढे एक ईशकृपा नावाची गोष्ट आहे. ईशकृपा, आत्मकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, 4 कृपा आहेत. आणि 4 कृपा आपल्याला, त्यातल्या 3 कृपा आपल्याला संपादन कराव्या लागतात. शास्त्रकृपा संपादन करावं लागते, ईशकृपा संपादन करावं लागते. ईशकृपा आमचं कर्म जसं करायला पाहिजे तसं केलं तर ईशकृपा होते. उपासना जशी केलं पाहिजे तशी केलं तर ईशकृपा होते. आणि ईशकृपा झाली की श्रीगुरूंची प्राप्ती होते. श्रीगुरूंची प्राप्ती झाली की मग शास्त्रकृपा, आत्मकृपा होऊन जाते. असा तो क्रम आहे त्यातला. हा क्रम आम्ही लक्षात ठेवला तर कृपा नावाची गोष्ट निश्चित आहे या क्षेत्रामध्ये, खरी गोष्ट आहे. पण अथपासून इथेपर्यंत कृपा नाही आहे, प्रथमपासून शेवटपर्यंत कृपा नाही आहे. शेवटच्या एक काही काळ असा असतो जिथे ते कृपाशय होतच नाही. तेवढी जागा त्याने आपल्यासाठी सांभाळून ठेवून राखून ठेवली. आणि त्याचा हेतू पुन्हा आहे की आम्हाला त्याचाही अहंकार निर्माण होऊ नये. जसं चांगदेव महाराजांना झाला होता, नामदेव महाराजांना झाला होता. आता आपल्यासमोर उदाहरणच आहे. आता हे जे मी वाक्य बोललो त्याला 2 उदाहरण आहेत. चांगदेव महाराजांना अहंकार झाला. अहंकार झाल्यानंतर वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन ते ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले. आता हे
असं काय कारण आहे? वाघावर बसून जायचं काय कारण आहे? घोडं बिडं मिळालं नसतं का? चाबूक हातात सापाला कशाला पाहिजे? तर एकच कारण आहे, आपलं जे सामर्थ्य आहे कमावलेलं, ते सामर्थ्य दाखवायची जी खुमखुमी असते, त्याला काय शब्द आहे? खुमखुमी असते. आपल्या लग्नामध्ये आपल्याला खुमखुमी असते बरं का. निरनिळ्या लग्न समारंभात जातो तर जास्तीत जास्त चांगले कपडे, पोशाख बिशाख अगदी मॅक्झिमम राखीव ठेवायचं असते. का बरं? आपलं वैभव. तर हेतू असा असतो, म्हणजे वरवर दिसणार हेतू असं, लग्न समारंभाला शोभा आणावी. कारण ते पत्रिकेत लिहिलं असतं, तुम्ही आमच्या पत्रिकेप्रमाणे लग्नाला या आणि आमच्या समारंभाला काय आणा? शोभा आणा, असं लिहिलं असतं ना पत्रिकेत शेवटी टीप. पूर्वीच्या काळी असायचे, असं नाहीये. आता तो एक उद्देश आहे. तसं नाही, ते आपलं जास्त त्या वैभवती दिसावं ही जी कल्पना असते, ती कल्पना याचा अर्थ असा होतो, माणसाला ती सहज खुमखुमी आहे. आता सामान्य माणसाला खुमखुमी असेल तर काही ठीक आहे, नाही त्याचा स्वभाव आहे, सहज प्रवृत्ती त्या समाजामध्ये चालणारच आहे. पण साधकाच्या दृष्टीने मात्र हा जो विचार आहे, हा विचार बरोबर नाही. म्हणून जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून निघतात, म्हणजे चेतनावर सार झाले चांगदेव महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उपाय काय केला? अचेतन विद्येवर सारून दाखवलं. आता हेतू एकच आहे त्याच्यामध्ये, तुम्ही चेतनावर सत्ता आहे तुमची वाघासारख्या, आमची अचेतनावर सुद्धा सत्ता आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांना खुमखुमी नव्हती. फक्त त्याचा उतरवायचा होता. काय? नक्षाच आहे, अहंकार होता, उतरवायचा होता. आणि मग चांगदेव महाराज शरणाने 65 सांगितली आणि मुक्ताबाईने अनुग्रह दिलाय त्यांना. कथा फार छान आहे ती. चांगदेव 65 चांगदेव महाराजांना ज्ञानदेवाने सांगितली खरी, पण अनुग्रह दिला मुक्ताबाईने. मुक्ताबाई किती वर्षाची? 12-14 वर्षाची असेल. हे 1400 वर्षाचे. म्हणजे 14 वर्षाच्या मुलीने 1400 वर्षाच्या चांगदेवांना अनुग्रह देऊन त्यांचा अहंकार संपवून टाकला. नामदेव महाराजांना भक्तीचा अहंकार झाला होता. विठ्ठल माझ्याशी बोलतो, विठ्ठलाचे माझे संबंध फार घरोब्याचे आहेत, इत्यादी इत्यादी पद्धतीचा नामदेवाचा अहंकार होता. आणि त्यामुळे सगळीकडे व्यापून असलेला विठ्ठल त्यांना कधी कळलाच नाही. फक्त मूर्तीतला विठ्ठल जो आहे, सगुण विठ्ठल तेवढाच कळला त्यांना. मग त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी त्यांना कोणाकडे पाठवावं लागलं? विसोबा खिसांकडे पाठवावं लागलं. तर ही ज्या कथा आहेत आपल्या परमार्थ शास्त्रातल्या, त्या कथा आपण जर ऐकल्या तर त्याच्यातून एक कळतं आपल्याला की अहंकार नावाची गोष्ट ही नेहमीच बाधक आहे. आणि अहंकार जो आहे असा विचारून अहंकार सोडून द्यावा लागतो. म्हणून शरीरासंबंधी अहंकार विचार करून सोडून द्यावा. आणि तो सोडून देण्याचं एक साधन आहे, शरीर मी नाही, शरीर माझं आहे. एकदा तो विचार मला वाटतं मी बोललो असेल, शरीर मी आहे का शरीर माझं आहे? आता माझं तरी आहे का? आणि हा एक पुढचा प्रश्न आहे, शरीर मी आहे. आता थोडा आपण विचार करूया. आपलं सर्वांचं एक असं असतं, मी आहे म्हणून शरीर आहे, का शरीर आहे म्हणून मी आहे? सगळं उलटपालट झालेलं असतं. शरीर आहे म्हणून मी आहे, शरीर गेलं की मी जाणार, सर्वांची खात्री असते. आणि म्हणून कोणत्याही कारणाने शरीर जाता कामा नये, म्हणजे मृत्यू येता कामा नये. याचं कारण असतं. मृत्यू येऊ नये असं वाटतं, त्याची 2 कारणं असतात. एक कारण आहे की शरीर गेलं की मी जाणार आहे, पहिलं कारण. आणि या शरीराने जगात जे कमावून ठेवलेलं असतं ते सोडावं लागणार आहे, दुसरं कारण. 2 कारणाने जावंसं वाटत नाही. आणि ही 2 कारणं जी आहेत, या 2 कारणाचं एकच कारण आहे, शरीराविषयी ममत्व आहे. आणि जे माझं म्हणतो आपण ज्याला, मी आणि माझं, त्याच्याविषयी ममत्व आहे. माऊलींची प्रसिद्ध होय, तैसे अहम ममतेची आला वळसवडी, माते न पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. त्याचा अर्थ असा होतो, ही सगळी जी माणसं आहेत ते मी आणि माझं यांच्या नादामध्ये राहतात. मी आणि माझं याच्या नादात राहिल्याचा परिणाम असा होतो की माझ्या स्वरूपाला ते प्राप्त होत नाहीत, म्हणजे आनंदरूप होत नाहीत. माझ्या स्वरूपाला प्राप्त होणे शब्दाचा अर्थ आपण नेहमी करून घ्यायचा, आनंदरूप होणे, शांत होणे, तृप्त होणे, निर्भय होणं, याला म्हणतात आत्मरूप होणं. आत्मरूप होण्याचे हे शब्द स्पेसिफिक अर्थ आहेत. जो शांत झाला तो आत्मरूप झाला. शांती हे सुखाचं दुसरं नाव आहे. आनंदाचं शांती हे दुसरं नाव आहे. जिथे शांती नसते तिथे सुख असणं शक्यच नाही. म्हणून शांती आणि सुख एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे आपण लक्षात घेतलं, तिथे तृप्ती आहे, तिथे निर्भयता आहे, तिथे कसलीही लालसा ज्याला म्हणतात तशी लालसा नाहीये. तिथे आशा आकांक्षा महत्वाकांक्षा यांचा खेळ जो असतो, यातले सगळेच्या सगळे खेळ थांबलेले आहेत. अशी जी स्थिती असते त्या स्थितीला आत्मस्थिती असं म्हणतात. त्यामुळे आत्मस्थिती या शब्दाबद्दल कुठे वेग आपल्या मनात काय असेल, अस्पष्टता असेल, त्या अस्पष्टता अजिबात राहू नका म्हणे. याचा अर्थ असं, जिथे आत्मस्थिती असते तिथे शांती असते. उलट करून घ्यायचं, जिथे शांती असते तिथे
आत्मस्थिती असते. आणि शांतीचं दोन प्रकार आहेत, एक सापेक्ष शांती, एक निरपेक्ष शांती. पण अभ्यास आहे सगळा. सापेक्ष शांती, सगळं काही नीटनेटकं असेल तर काय असतं, शांती असते. आणि त्यात जरा कुठे काही बिघाड झाला की लगेच काय होतं, अशांती होय. याला सापेक्ष शांती म्हणतात. आणि निवृत्तीनाथांची जी शांती आहे ती निरपेक्ष शांती आहे. त्याला शांतीची शांती असं म्हणतात. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू लिहिलेला ते अभंगच आहे, फार प्रसिद्ध अभंग आहे. शांतीची शांती शब्दाचा अर्थ असा होतो, शांती जिथून निर्माण होते असं जे आत्मतत्व, ती शांतीची शांती आहे. आणि आपली शांती जी आहे ती सगळ्याच्या अपेक्षेने आहे. सगळं नीटनेटकं चाललंय, व्यवस्थित चालतंय, मनासारखं होतंय, नाईलाजाने शांत आहे. आता हे शब्द छान आहे, नाईलाजाने शांत आहे. अशांतीचं कारणच नाही. जरा अशांतीचं कारण आलं की लगेच अशांत झाला असं जेव्हा होतं त्यावेळेला समजायचं ती शांती पराशांती नव्हे. आणि पराशांती हे आमचं ध्येय आहे. साध्य जे आहे ते पराशांती आहे. या दृष्टीने विचार करायचा. आणि मग आत्ता मी ओवी सांगितली तैशी अहम्ममतीची या मी आणि माझा याचा जो गोंधळ आहे, तर मी आणि माझ्या गोंधळाचा परिणाम काय होतो, मातेनं पवतीची माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत त्याचा परिणाम काय होतो, जन्म मरणाची दुसरी डोळीची, जन्माचा अलीकडचा काठ आणि मरणाचा पलीकडचा काठ, या दोन काठामध्ये डुबुकड्या खात राहतात. हे ज्ञानेश्वर ओवी आहे. आता या ओवीच्या अनुरोधाने आपण विचार करूयात अहम्ममतीच्या. आता देहासंबंधी आपला विचार झाला. आणि देहासंबंधी माझ्यामुळे शरीर आहे का शरीरामुळे मी आहे, हे जे उलटपालट झालंय सगळं. माझ्यामुळे शरीर आहे, मी आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून मी आहे, हे बरोबर नाही. हे शरीर जेव्हा मी सोडून जातो त्यावेळेस शरीराचं काय व्हायचं ते होतं. आता काय चांगला नाही शब्द, जीव जातो का शरीर जातं, आधी काय जातं याचा विचार करता आपल्याला कळतं. जीव आधी जातो आणि जीव गेल्यानंतर मग शरीर जे आहे त्याचं जे नंतर व्हायचं ते होऊन जातं. याचा अर्थ असा होतो, मी या शरीरात आहे तोपर्यंत शरीर चेतन म्हटलं जातं. मी या शरीरातून बाहेर पडलो की हे शरीर जे आहे ते चेतनारहित होऊन जातं. म्हणून हे जे उलटपालट झालेलं आहे ते अगोदर सरळ करून घ्यावं. मी आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून मी आहे असं नाही. हे जर उलटपालट केलेलं सरळ करून घेतलं की आपल्या विचाराची बरोबर दिशा चालायला लागते. आणि ते विचाराची बरोबर दिशा लागली की मग शरीर मी नाही हे समजावून कसं घ्यायचं, त्यासाठी काय आपल्याला मेथड्स आहेत का. आपलं नेहमी मटेरियल मेथड्स असतात बरं का. प्रत्येक गोष्टीत काय असतं, मटेरियल अँड मेथड्स. याला मेथड्स आहेत का काही, एज्युकेशनल मेथड्स असतात. आता प्रत्येक क्षेत्रात काय आहे, तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान वापरायचे मेथड्सही आहेत. मग इकडे परमार्थाचे काही मेथड्स आहेत. आणि या मग शरीराचं माझं नातं काय आहे हे समजून घेण्यासाठी एक विचाराची मेथड आहे. ती विचाराची मेथड वापरली तर मग शरीरासंबंधी जो अहंकार आहे तो अहंकार आपला निघून जातो. बुद्धीसंबंधी अहंकार आहे तो निघून जातो. परिस्थिती संबंधी अहंकार आहे तोही निघून जातो. आता ती मेथड जे आहे त्या मेथडचा आपण शांतपणे विचार करूया. त्यासाठी एक वाक्य कदाचित मी गेल्या वर्षी सांगितलं असेल पलीकडे वर्षी, माझ्या लक्षात नाही. आता माझ्या लक्षात नाही तर तुमच्या लक्षात असण्याची शक्यताच नाही. खरं म्हणजे श्रोते लोकांचं विस्मरण हे आमचं भांडवल असतं. आता प्रत्येक वेळेला महिना सांगितलेलं जर सगळ्या श्रोत्यांनी सगळं लक्षात ठेवलं तर आम्हाला पुन्हा कोण बोलवणार सारी गोष्टी लक्षात ठेवायला, तर ते लक्षात राहत नाही. हे आमच्या दृष्टीने चांगलं आहे. आता त्यासाठी एक वाक्य म्हणजे ठीक आहे, जे माझं आहे ते मी नाही वाक्य आहे. काय वाक्य आहे, जे माझं आहे ते मी नाही. 10 वेळा म्हणावा, कारण इतकं वाक्य म्हणून सुद्धा पुन्हा गोंधळ होतोच. पुन्हा जर विचार अर्ध्या तासाने कोणतं वाक्य सांगितलं जे सगळं देवाचं आहे, हो माझं काही नाही असं त्याचं उत्तर येतो. आता हे कसं आहे, हे उत्तर घोकलेलं उत्तर आहे. कुठेतरी ऐकलेलं असतं ते उत्तर घोकलेलं समोर येऊन जातं. असं नाही सांगितलेलं, स्पेसिफिक वाक्य आहे, जे माझं आहे ते मी नाही. म्हणून त्याचा निष्कर्ष आहे, जे जे माझं आहे ते ते मी नाही. जरा लांबून सुरू करूया. परवडणाऱ्याकडून न परवडणाऱ्याकडे जायचं असतं. घर माझं आहे म्हणून मी घर नाही, समजायला खूप सोपं आहे. घर जर माझं असतं, घर जर मीच असतो तर इथे आपल्याला येता आलं नसतं. कारण घरच तुम्ही आहात तर इथे येणार कसे, घर सोडून येणार कसे, घरच जर तुम्ही आहात. मग घर म्हणजे मी नाही हे जसं खरं. घर माझं आहे, मग कपडा जो आहे अंगावरचा तो माझा आहे. जरा जवळ आलं बरं का, थोडं जवळ आलं. परवडणाऱ्याकडून न परवडणाऱ्याकडे जायचं. आता शर्ट माझा असेल तर मी शर्ट नाही, उघडच आहे. तसं शरीर माझं आहे हे जर माझ्याच बोलण्यावरून ठरत असेल, महत्वाची गोष्ट आहे. शरीर माझं आहे हे माझ्याच बोलण्यावरून ठरतं. कुणी माझ्या पदरात मी बांधत नाही किंवा कोणी माझ्यावर तशी सक्ती करत नाही.
मग आपलं वाक्य असतं. समजा असं एक काम आहे आपल्याला ज्याची सवय नाही, असं आपण काम दिवसभर केलं. रस्त्यावरचं काम आहे, इमारतीचे काम आहे, रेल्वे पुलाचे काम आहेत, वगैरे मोठी मोठी कामं असतात. दिवसभर जर कष्ट केले 10-12 तास, तर संध्याकाळी घरी आल्यानंतर मी असं म्हणतो, माझं शरीर ठणकतं. मी ठणकतो असं कधी म्हटलंय का हो? तुम्ही आठवा, तुमचं स्वतःच आठवा. मी ठणकतोय असं कोणीतरी म्हटलंय का? दुसऱ्याने म्हटलेलं ऐकलंय का? तर मी ठणकतो असं कधीच मी म्हणत नाही, दुसराही कधी म्हणत नाही मी ठणकतो म्हणून. तर प्रत्येक जण म्हणतो माझं शरीर ठणकतं. शरीर कोणाचं झालं? माझं. आपलं काय ठरलंय सुरुवातीला? जे माझं आहे ते मी नाही. घराचं पहिलं उदाहरण आहे, शर्टाचं दुसरं उदाहरण आहे. आता न परवडणारं म्हणजे शरीरापाशी येऊन भिडलं म्हणून परवडत नाही. लांब आहे तोपर्यंत ठीक आहे, घर माझं आहे, घर मी नाही, ठीक आहे, असू द्या. पण कपडा माझा आहे, कपडा मी नाही, नसू द्या, काय हरकत नाही. पण शरीर माझं आहे म्हणून शरीर मी नाही असं ठरलं तर मग आता जराशी काय होते, थोडी चलबिचल होऊन जाते अंतःकरणाची. आता वास्तव आहे ते, एकदा वास्तव आहे असं ठरलं, चलबिचल व्हायचं कारणच काय? पण काय वास्तव आपल्याला ते झेपत नाही ना. झेपत काय नाही, हेच मी आहे असं धरून बसलंय घट्ट. आता पुढचा तर्क आहे, जे माझं असतं ते माझ्याहून वेगळं असतं. बरोबर आहे? घर माझं आहे, घर माझ्याहून वेगळं आहे. शर्ट माझा आहे, शर्ट माझ्याहून वेगळा आहे. तसं शरीर जर माझं असेल, मी शरीराहून वेगळं असलं पाहिजे. त्याचा पुढचा तर्क आहे, जे आपल्याहून वेगळं असतं त्याच्याशी आपल्याला बोलता येतं. टप्प्याटप्प्याने जायचा. जे माझ्याहून वेगळं असतं, मी तुमच्याशी का बोलतो आता? तुम्ही माझ्याहून वेगळे आहात म्हणून. तुम्ही माझं का ऐकता? मी तुमच्याहून वेगळा आहे म्हणून. तर ऐकण्याचा व्यवहार जो आहे एकमेकाचा, तो का होतो? आपण एकमेकापासून वेगळे आहोत म्हणून. तसं शरीर जर माझ्याहून वेगळं असेल तर शरीराशी मला बोलता आलं पाहिजे. आणि शरीराशी बोलायला जो शिकतो त्याचं देह तादात्म्य हळूहळू हळूहळू कमी होतं. का? शरीराशी दुरावा निर्माण करून घ्यायचं शास्त्र आहे. जिवंत असतानाच शरीराशी दुरावा निर्माण करून घ्यायचा. आपल्या माणसांची दुरावा फार पटकन होतो बरं का. संबंधितांशी दुरावा होतो, नातलगांची दुरावा होतो, मित्रांशी दुरावा होतो, व्यावसायिक लोकांशी दुरावा निर्माण होतो. पण स्वतःच्या शरीराशी दुरावा निर्माण करून घेणं हे जे काही शास्त्र आहे, त्या शास्त्रात परमार्थाचा संबंध आहे. म्हणून माझ्या शरीराशी जर मला बोलता आलं, कसं बोलायचं ते सांगतो. समजा शरीर ठणकायला लागलं तर मी शरीराशी बोलतो, शरीराला म्हणतो तू ठणकतोयस हे मला कळतं, तू ठणकतोयस हे मला कळतं. एक वाक्य. पुढचं वाक्य, मी तुला ॲस्पिरिनची गोळी देतो, तुला शेकतो, सगळीकडे जिथे दुखते तिथे शेकतो, गरम पाण्याची आंघोळ घालतो, तेलाने मालिश करतो, रात्रभर विश्रांती घे, उद्या सकाळपर्यंत तुला बरं वाटेल. आणि तुला बरं वाटलं की तू पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आता बघा किती छान सुंदर विचार आहे, अतिशय सुंदर विचार आहे. आता सकाळी तू जागा झालास की पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली पाहिजे. यातून एक आपल्याला कळतं, शरीर माझं काम करतं हे अगोदर लक्षात घ्या. तुम्ही घरी होता सगळेजण, तुमच्या बुद्धीने ठरवलं आपल्याला प्रवचनाला जायचंय, बुद्धीने ठरवलं, बरोबर आहे. पण प्रत्यक्ष इथे आणण्याचं काम कोणी केलंय? ते बुद्धीने इथे आणण्याचं नाही काम केलं. शरीर इथे आलं म्हणून तुम्ही इथे आलात. शरीर जर इथे आलं नसतं तुम्ही इथे आला नसता. म्हणून इथे आणण्याचं काम कोणी केलं? शरीराने केलं. म्हणून शरीर हे माझं काम करण्याचं साधन झालं. आणि जे काम करण्याचं साधन असतं ते आपल्यापेक्षा वेगळं असतं. ते कसे एक एक टप्प्याटप्प्याने विचार केला. लाटण्याने मी पोळ्या करते. आता मी लाटण्याने पोळ्या करते या वाक्यामध्ये लाटणं हे पोळ्या करण्याचं साधन झालं का मीच लाटणं आहे? हे इतकं आहे, इतकं सोपं आहे ते, सरळ. आणि अशा पद्धतीने मी विचार केला तर शरीर माझं आहे, त्या शरीराशी बोलता येतं. आणि असं शरीराशी मी जो बोलायला लावलं सारखा, तर शरीराशी जे तादात्म्य आहे, शरीर म्हणजे मी आहे, मी म्हणजे शरीर आहे, हे जे तादात्म्य आहे ते तादात्म्य हळूहळू जातं. ते तादात्म्य गेलं की शरीराकडे आपण त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो. आणि त्रयस्थ दृष्टीने पाहायला लागलो की त्याच्या संबंधीचा अहंकार आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आता ही जी मेथड आहे, ही मेथड वापरण्याला साधना असं म्हणतात. तुमच्या आमच्या स्टँडर्डाईज साधनेमध्ये हे बसतं का? आपली स्टँडर्डाईज साधना असते बघा, 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं संध्याकाळी, एक पारायण, एखादं व्रत, एखादं वैकल्प, संपलं. आपली साधना आहे, स्टँडर्डायझेशन म्हणतात साधनेचं. आणि असं स्टँडर्डायझेशन साधनाचं करून आजपर्यंत कोणाला काही मिळालेलं नाही. आणि असाच विचार आहे, ह्या विचाराचं साधना असते. ती विचाराची साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे. आणि खरी साधना तीच आहे. शंकराचार्य म्हणतात, मी म्हणत नाहीये, वस्तुसिद्ध विचारेण न कश्चित कर्म कोटिभी. भगवान शंकराचार्य म्हणतात, वस्तुसिद्धी शब्दाचा अर्थ आहे मी आत्मा आहे, हा जो अनुभव आहे त्याला वस्तुसिद्धी असं म्हणतात.
आणि ती वस्तुसिद्धी कशाने होते? विचाराने होते. कोट्यावधी कर्म करून वस्तुसिद्धी होणार नाही. कोण म्हणतंय? शंकराचार्य म्हणतात. आता हे आम्ही कोण म्हणतं याला फार महत्व आहे. देशमुख म्हणत असते तर कोणी त्याला विचारलं नसतं, पण शंकराचार्य जेव्हा म्हणतात तर आपल्याला त्याला विचारणं भागच आहे. म्हणून वस्तुसिद्ध विचारणं, विचार अत्यंत श्रेष्ठ साधन आहे. हे सहसा कोणत्याच साधकाला ऍक्सेप्ट होत नाही. त्यामुळे नामसाधना आहे, ध्यान साधना आहे, योग साधना आहे, भक्ती साधना आहे. ह्या सगळ्या साधना आपल्याला एकदम मान्य असतात, पण विचार नावाची साधना आहे हे आपल्याला कधी मान्यच होत नाही. दासबोधाची शेवटी आहे अशी विचाराची कामे उगा भ्रमणय भ्रमे एका जगदीश्वरी अनुक्रमे सकल केले. आता दासबोधाची शेवटी अशी विचाराची कामे असं म्हणतात समर्थ. ह्याचा अर्थ विचार हे श्रेष्ठ साधन आहे. आणि हेच आमच्या लक्षात आलं नाही तर विचार ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि ती कंटिन्युअस प्रोसेस असली तर शरीराशी दुरावा आपल्याला साधता येतो. आणि शरीराशी दुरावा साधला की देहासंबंधी अहंकार, बुद्धीसंबंधी अहंकार हळूहळू कमी होतो. याचं कारण आहे बुद्धी कोणाची आहे? पुन्हा देहाचाच एक घटक आहे. बुद्धी भगवंताचे देणे असं समर्थ म्हणतात. बुद्धी भगवंताचे देणे. आता भगवंताचं देणं जर असेल तर त्याने मला जर बुद्धी दिली असेल तर ती माझी का त्याची? दिले कोणी? मग त्याने जर दिली असेल तर ती त्याची आहे असा विचार जर केला तर आपल्याला बुद्धीचा अहंकार निर्माण होत नाही, कारण त्याने दिली म्हणून मला मिळाली. हा विचार आतमध्ये बलवान असेल तर बुद्धीसंबंधी अहंकार निर्माण होत नाही. आणि ज्यांच्याकडे बुद्धी कमी आहे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये तिरस्काराची भावना, घृणेची भावना आपल्या मनात निर्माण होत नाही. आणि मग तो कॉम्प्लेक्स निर्माण होतो, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. त्याला इंटलेक्च्युअल ॲरोगन्स असं म्हणतात. हा चांगला शब्द आहे, इंटलेक्च्युअल ॲरोगन्स. आणि इंटलेक्च्युअल ॲरोगन्स शब्दाचा अर्थ असा होतो की बुद्धिमान लोकांना बुद्धी नसलेल्यांबद्दल एक मनामध्ये तिरस्काराची भावना असते, उणीवेची भावना असते. आणि भावना जेव्हा असते त्यावेळेला ज्याच्याबद्दल माझ्या मनात उणीवेची भावना आहे त्याच्यामध्ये तो आहे की नाही? मूळ पद्धत तिथे येऊन मिळतो सारखा की सर्वाघटी राम देहादी एक असं जेव्हा म्हटलं जातं किंवा जे जे देखी जे भूत ते ते जाणे जे भगवंत असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला ज्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काहीतरी कमीपणाची भावना निर्माण होते, तिरस्काराची भावना निर्माण होते, तर ती प्रत्यक्षात कोणाविषयी असते? त्याच्याविषयीच असते. मग एकीकडे रामाची स्तुती करायची, रामाला शरण जायचं, आणि ज्या एका शरीरामध्ये राम आहे त्या रामाविषयी तिरस्कार बाळगायचा, अशी डबल स्टँडर्ड म्हणतात त्याला. असं डबल स्टँडर्ड जेव्हा होऊन जातं तेव्हा मग ती कुठली भक्ती आणि कुठलं कर्म आणि कुठली उपासना एकही गोष्ट त्यातली धड होत नाही. म्हणून हे ज्या सगळे मेथड्स आहेत या सगळ्या मेथड्स आपल्या हातमध्ये बसलेल्या असतील तर भक्तीला छान दिशा मिळते. आणि आपल्याला ठाऊक आहे की योग्य दिशा आणि योग्य गती असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला यश येत नाही. दिशाही बरोबर पाहिजे आणि गती बरोबर पाहिजे. दिशा चुकली तरी पंचायत आहे, गती कमी पडली तरी पंचायत आहे. पण दिशा आणि गती दोन्ही बरोबर सांभाळायच्या असतील तर शास्त्राचं यथार्थ चिंतन, संत वाङ्मयाचं यथार्थ चिंतन करणं ही आपली जबाबदारी होऊन पडते. म्हणून बुद्धीसंबंधी जो अहंकार आहे, बुद्धी साधना आहे का साध्य आहे? आणखी एक विचार आहे, बुद्धी साध्य आहे की साधन आहे? साधन आहे ते. आणि साधन आहे ते वापरायचं, आणि त्या साधनाचा वापर झाल्यानंतर जे साधन असतं ते नेहमी सोडून द्यायचं असतं. साध्य होता साधनाचा ठाव नाही. हा दासबोधात शेवटी शेवटी आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर साधनाचा अहंकार नाहीये, कारण साध्याचाही अहंकार नाही आहे, कारण साध्य मीच आहे. पण पहिल्या दिवशी विचार मांडला होता, आत्मा हे साध्य नाही आहे, आत्मा हे ध्येय नाही आहे. का ध्येय नाही? ते मीच आहे, मूळचं ते मी आहे. फक्त मी ते विसरलो ते मी आहे म्हणून, आणि पुन्हा मला ते मिळवायची गरज निर्माण झाली. का गरज निर्माण झाली? ते मी आहे विसरलो म्हणून. म्हणून मगाशी मी म्हणालो काही नवीन व्हायचं नाही, काही बाहेरून यायचं नाही, म्हणून कशाची वाट बघायची नाही. आज होईल, उद्या होईल, परवा येईल, कुठून तरी येईल असं येणं बिणं काही नसतं. आणि एक सांगू, जेव्हा आपण येण्याची वाट बघतो कुणीतरी, काहीतरी आत यायचं आहे असं जेव्हा आपण वाट बघतो त्या आतमध्ये मन अस्वस्थ असतं का स्वस्थ असतं? चला घरात बाहेरून कोणी यायचं असेल तर शेजारची बेल वाजली तरी आपल्याला वाटतं आपलीच बेल वाजली म्हणून. दारावर टकटक केलं नसताना सुद्धा आपण टकटक केल्यासारखं वाटायला लागतं. त्याचा वाट बघण्यामध्ये अस्वस्थता असते. म्हणून वाट बघायची नाही. याचं कारण आहे बाहेरून काही यायचंच नाहीये, नवीन काही घडायचंच नाहीये. जे आहे त्याचा अनुभव यायचा आहे. हे आतमध्ये घड्या पक्क्या असतील तर साधना वेगळ्याच दर्जाने होते, वेगळ्या उंचीने होते. तिला काही नसेल तर जे साधनाच्या नावाने मग करतो ते आपलं ठीक आहे, रामकृष्ण हरी म्हणायचं. काही नसल्यापेक्षा पुढे एवढंच म्हणायचं. पण त्यात एक आहे, ही जी सुरुवातीच्या साधना असतात ना आपण ज्या करतो,
आपण ज्याला म्हणतो व्रत, वैकल्य, नाम, ध्यान हे जे सर्व साधन आहेत, त्या साधनाचा एक परिणाम असतो. त्या साधनाचा परिणाम म्हणून आपल्याला पुढचं जे काही आहे मार्गदर्शन, ते पुढचं मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था होते. फार छान आहे हा विचार, फार चांगला आहे. तीर्थयात्रा कराव्यात, सगळं करावं, कारण हे केल्यानंतर पुढचं मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था त्याच्यात आहे. ते आपल्याला माहीत नसतं. ही व्यवस्था भगवंतांनी ते करून ठेवलेली आहे, हे आम्हाला कल्पना नसते. म्हणून मी 2-3 दिवस सारखं सांगतोय, कुठलं साधन गौण समजायचं नाही, कुठल्या साधनाबद्दल टिंगासवारी करायची नाही. त्याचा एक उपयोग असतो. भगवद्गीतेत वाक्य आहे, बुद्धियोगम ददामी. जे मला शरण येतात त्यांना मी बुद्धियोग देतो, आणि त्यांना मी बुद्धियोग दिला की त्यांना जे व्हायचं ते काम त्याचं होऊन जातं. आता हे कसं झालं? शरणागती राहायला म्हणून, उपासना केली म्हणून. उपासनेचा परिणाम भगवंतांनी तो बुद्धी दिली, आणि ती बुद्धी दिली की पुढचं काम जे आहे ते सगळं होऊन जातं. म्हणजे पुढचं काम होण्यासाठी पूर्वीच्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या साधना कामाला येतात, सगळ्या साधना उपयोग पडतात. म्हणून त्या करत राहायचं, आणि त्याचबरोबर हे चिंतन सुद्धा, अभ्यास जो आहे तो अभ्यास करत राहायचं. ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे, अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळलं. याचा अर्थ असं, एकदा अभ्यास करायला लागलं एकही गोष्ट अशक्य नसते, आणि म्हणून अखंड तो अभ्यास करत राहा, हे ज्ञानदेवांचं आपल्याला सांगणं आहे. ज्ञानेश्वरीमधलं आपला विचार या दिशेने चाललाय की अहंकार आहे, शरीराचा अहंकार, बुद्धीचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार आहे. मी मगाशी आपलं थोडंसं राहिलं का, माझा येथे मी नाही, शरीराशी बोलता बोलता मी म्हणाला आपलं त्याच्या दुरावा निर्माण करण्याचा भाग आहे. तो दुरावा निर्माण करण्याचा भाग ज्या प्रमाणात आपलं यशस्वी होईल त्या प्रमाणात शरीर मी आहे ही भावना जाईल, आणि शरीर माझं आहे ही पण भावना जाईल. आता एक उत्तरार्ध आहे बरं का, त्या विषयाचा उत्तरार्ध आहे. शरीर माझं आहे का हो? आता शरीर जर माझं असतं तर माझी शरीरावर मालकी असायला पाहिजे की नाही? माझी शरीरावर जर मालकी असेल तर मला पाहिजे तेव्हा ते सोडता आलं पाहिजे की नाही? या घराचा जर मी मालक असेल तर मला हे घर पाहिजे तेव्हा मी सोडू शकतो, नाही तर नाही सोडायचं तर सोडत नाही. मग या शरीरावर जर माझी मालकी असेल, मग हे शरीर माझं असेल, तर मला पाहिजे तेव्हा शरीर सोडता आलं पाहिजे, असं नाही आहे. शरीर मला सोडावं लागतं, इच्छा असो किंवा नसो, शरीर सोडावं लागतं. मग शरीर जर मला सोडावं लागत असेल याचा अर्थ असा होतो शरीर माझा आहे, हा सुद्धा काय आहे? हा भ्रमच आहे. म्हणून शरीर मी तर नाहीच आणि शरीर माझं सुद्धा नाही, असे दोन निर्णय आज झाले. तर शरीराला धरून असलेलं जे अत्यंत प्रेम आहे, त्याच्याविषयी आसक्ती आहे, त्याच्याशी तादात्म्य आहे, देहबुद्धी आहे. दासबोधामध्ये आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुणी कल्पना पालटावी. मनाच्या श्लोकामध्ये हा विचार आहे. असे मनाचे श्लोक म्हणायचे असतात आणि बक्षीस मिळवायचं असतं, असं एक ते, आणि ते लहान मुलांसाठी असतात, अशी एक समज आहे. आता हे ठीक आहे, लहान मुलांनी पाठांतराच्या वयात त्यांनी पाठ केलं पाहिजे, अगदी बरोबर आहे. त्यांना अर्थ समजो की न समजो, पाठांतर व्हायचं जे वय असतं त्या वयात पाठांतर केलंच पाहिजे. आता ह्या वयात आम्ही ठरवलं तरी पाठांतर होत नाही, त्यामुळे त्यांना समजत नाही तरी पाठांतरून उपयोग काय, अशा तऱ्हेची नकारात्मक भूमिका घेता कामा नये. पण पाठांतर केल्यानंतर पुढे जशी मॅच्युरिटी येत जाईल, परिपक्वता येत जाईल, तसं मनोबोधातून जो बोध मिळतो आपल्याला, मनाच्या श्लोकांचं नाव मनोबोधाच आहे. मग मनोबोधातून आपल्याला बोध मिळतो, तो समजून घ्यायची क्षमता आपली वाढत जाईल, तसं ते पाठांतर उपयोगी पडेल. हे सगळे विचाराचे रचनात्मक विचार आहेत. रचनात्मक विचार केले आपल्याला तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा जो विचार आहे, तो विचार आपल्या ह्या पद्धतीने समजून घेता येतो. म्हणून शरीर माझं पण नाही, शरीर मी पण नाही, अशा पद्धतीने डिसोसिएशन ज्याला भेटतात. एक असोसिएशन आहे, शरीर म्हणजे मी, मी म्हणजे शरीर, तादात्म्य आहे. ते तादात्म्य हळूहळू दुरावा निर्माण केलं सोडून देतात. बरं, दुरावा निर्माण केला म्हणून शरीर जातं असं नाही, ते एक आणखी प्रापंचिकांना सांगावंच लागतं. समजा मी दुरावा निर्माण करून घेतला आणि ते अचानक गेलं तर काय करायचं? त्या शरीराला जर समजा वाटलं याला माझी गरज दिसत नाही आणि ते मला सोडून गेलं तर काय करायचं? त्या असं कधी सोडून जाणार नाही, कारण प्रारब्ध असेपर्यंत शरीर मला सोडणं शक्य नाही. आता हा एक वेदांत शास्त्राचा, भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे की जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर मला कधी सोडणार नाही. म्हणून मी दुरावा निर्माण केला म्हणून मला शरीर सोडून जाईल असं नाही. जसं समजा भावाशी निर्माण केला तर भाव सोडून जाईल, आणखी कोणाशी दुरावा निर्माण केला तो सोडून जाईल, तसं शरीर मला दुरावा निर्माण करून सोडून जाणार नाही, अशी सुरुवातीला खात्री देण्याची आवश्यकता आहे. ते बृहदारण्यक उपनिषद आहे बरं का. समजा मोक्ष मिळाला आणि शरीर त्या मोक्ष मिळाल्याबरोबर जर मेलं तर काय करायचं? आता हा मुळात प्रश्नच मूर्खासारखा आहे.
कारण मोक्ष जर मिळाला तर शरीराविषयी त्याला काहीच ताब्यात राहत नाही, असलं काय गेलं काय. पण मोक्ष म्हणजे काय हेच माहीत नाही. मग सुरुवातीलाच भितात, समजा मला मोक्ष मिळाला, असं काय वाटेवर ठेवलाय का? समजा मिळाला ते काय असं काय सहज जावं कुठे यावं असं आहे का? म्हणून त्यांना सांगावं लागतं की ज्या क्षणी तुम्ही मुक्त व्हाल त्या क्षणी तुमच्या शरीराला मरण येईल असं अजिबात नाही. जोपर्यंत तुमचं प्रारब्ध शेष आहे तोपर्यंत ते शरीर तुमच्याजवळ राहणार आहे. आता अजिबात शंका नाही. ते पंख्याचं दृष्टांत देतात. बटन ऑफ केलं तरी पंखा जो आहे त्याची गती ती गती चालू राहते. हे जसं आहे, केवळ तुम्ही वीज तोडली म्हणून पंखा ताबडतोब बंद होईल असं नाही. तसं ज्या क्षणी आपण मुक्त होऊ त्या क्षणी शरीर जाईल असं अजिबात नाही. हे का सांगावं लागतं? आधीच उल्हास, त्यात जर असं वाटलं मोक्ष मिळालं बरोबर शरीर जाईल तर मग ते भानगडीत नको पडायला असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून बृहदारण्यक उपनिषद ही काळजी घेतलेली आहे बरं. असं हे ऋषीमुनी आमची किती काळजी वाहतात तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा जो विचार आहे. परिस्थिती सापेक्ष अहंकार असतो, तिसरा अहंकार. परिस्थिती काय आहे? समजा मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, ही परिस्थिती आहे. मी कीर्तिमान आहे, मी कीर्तिमान नाही. सगळीकडे माझा सन्मान आहेत, मला कोणी विचारत नाही. ह्या काय झालं? या सगळ्याला परिस्थिती असं म्हणतात. आणि ही जी परिस्थिती असते ही परिस्थिती 100% आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. 100% गरीब असणं श्रीमंत असणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे. कोणी विचारणं न विचारणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे. मान सन्मान प्रारब्धावर अवलंबून आहे. आता हे आपलं लवकर पटणार नाही बरं का. आता उदाहरण सांगूया म्हणजे पटायला सोपं जातं. श्रीमंतांच्या घरी जन्माला आलेलं मूल श्रीमंता घरी का येतं आणि दरिद्र्याखाली जन्माला येणारं मूल घरी ते दारिद्र्याकडे का येतं? एक विचार. आणि हा विचार लक्षात आलं तर प्रारब्धाशिवाय त्याचं दुसरं उत्तर देता येत नाही. त्यावेळेला नंतर तो प्रयत्न करेल आणि मग नरासा काय होईल? रंकाचा राव होईल. रंकाच्या रावाला काय म्हणतात? रॅग्स टू रिचेस असं. पण रिचेस टू रॅग अशीच तर स्टोरी आहे ना. दोन्ही स्टोरी असतात. रिचेस टू रॅग अशी स्टोरी आणि रॅग्स टू रिचेस अशी स्टोरी आहे. आता असे का स्टोरीज होतात? एकच कारण आहे, हे प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहे ते प्रारब्ध असतं. पण आपलं प्रयत्न चोख करत असताना जे काही होईल त्याला जे फळ येईल ते फळ प्रारब्धाचं असतं. कायम जर लक्षात ठेवायचा विचार आहे. आपलं जे प्रयत्न आहेत ते अतिशय चोख, त्यासंबंधी जेवढं ज्ञान आहे आपल्या कर्मासंबंधी ते सगळं ज्ञान संपादन करून त्याला पुरेसा वेळ देऊन जे जसं करायला पाहिजे तसं केल्यानंतर त्याला जे फळ येतं ते फळ प्रारब्धाचं असतं. आणि एकदा आम्ही शांतपणे स्वीकारलं तर मग प्रारब्धाच्या हेलकाव्याबरोबर आपलं मन हेलकावे खात नाही. आणि मनाने हेलकावे खाल्ले तर रामालाही हेलकावे बसतात. आपण जर श्रीराम जयराम जयराम म्हणत असू तर मनाच्या हेलकाव्यावर रामाला हेलकावे बसतात. आणि रामाला जर हेलकावे बसले तर अत्यंत स्थिर शांत असलेला राम आहे, त्या रामाचा आपला अनुभवणं शक्य नाही. म्हणून प्रारब्धाचा जो अहंकार आहे, परिस्थितीचा जो अहंकार आहे, हा परिस्थितीचा अहंकार उपयोगाचा नाही. आणि परिस्थिती जी आहे ती पूर्वकर्मानुसार आपल्याला मिळालेली असते. आणि हे पूर्वकर्म जे आहे ते आत्ता आपल्या हातात काहीच नाही, होऊन गेले, ते करून गेलो आम्ही. आणि ते करून गेल्यानंतर त्याचं जे फळ आज आम्हाला मिळतंय ते फळ आम्हाला मिळतं. दादूमध्ये एक ओवी आहे बरं का, फार फार सुंदर ओवी आहे. एखाद्याला यश द्यायचं असेल तर त्याला त्या यशासाठी अनुकूल बुद्धी का मिळते, आणि एखाद्याला अपयश द्यायचं असेल तर अपयशासाठी जी अनुकूल बुद्धी लागते ती त्याला का मिळते हे त्याचा तोची जाणे. अतिशय सुंदर ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. आणि आपल्याही मनात येतं, मला त्यावेळी कसं सुचलं नाही कोणास ठाऊक असं येतं. आपण बोलून जातो की त्यावेळी मला कसं सुचलं नाही, ऑब्व्हियस गोष्ट होती ती मला कशी सुचली नाही. आता का सुचली नाही एकच कारण आहे, सुचवणाऱ्याने सुचवली नाही. सुचवणारा कोण आहे? त्याला ईश्वर म्हणतात. त्याने सुचवली नाही, त्याने सुचवली नाही म्हणून त्याचे जे परिणाम आहेत ते झाले. हेच आम्ही लक्षात घेतलं बरोबर. ह्या दैवात नाही, आता असेल माझ्या हरित देईल खाटल्यावरी. इथं आळसाला प्रोत्साहन नाही, कामचुकारपणाला अजिबात स्कोप नाही, काहीही नाहीये. फक्त एक आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर जे फळ येईल ते फळ प्रारब्धाचं असतं. एवढं लक्षात ठेवलं तर प्रयत्नाची पराकाष्ठा करायची, फळ आलं रामकृष्ण हरी, नाही आलं रामकृष्ण हरी. आता ही जी काही स्थिती आहे सांगायला छान वाटतं. सगळं नीटनेटकं असताना सांगायला फार छान वाटतं, ऐकायला सुद्धा छान वाटतं. बिघडल्यानंतर खरं ते रामकृष्ण हरी जे आहे ते कडू तोंडाने होतं का गोड तोंडाने होतं, संतापाने होतं का मजेने होतं असं नाही.
वाईट पद्धतीने जर काय आलं रामकृष्ण हरी असं काय होतं, दातोट खावलं होतं. आता हे रामकृष्ण हरी वेगळं, शांत लय घेतलं रामकृष्ण हरी वेगळं. आता या दोन्हीतला फरक जो आपल्या लक्षात येतो. आणि असे म्हणून रामकृष्ण हरी त्याला जर हेलका वापस असेल, त्याला जर आम्ही गदगदा हलवत असू, देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं, हे जे वाक्य आहे, या वाक्याने आम्ही देवाला गदगदा हलवतो आणि गदगदा हलवून त्याला प्रश्न विचारतो, माझं असं कसं गेलं असतो. आता तुझून त्यांचं काय वाकडं आहे का? आणि तू असा स्वतःला कोण समजतो? तुझ्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ तरी आहे का? अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकामध्ये मी एक क्षुद्र जीव आहे कोणीतरी, त्या जीवाकडे असं एकदम लक्ष केंद्रित करायला, फोकस करायला. आता काहीतरी आम्ही त्या ईश्वराविषयी कल्पना धरून बसतो आणि ईश्वराविषयी कल्पना धरून बसलो की मग आपले जी परमार्थाची फजिती आहे ती परमार्थातली फजिती होऊन जाते. म्हणून ईश्वरानं घड्याळाला किल्ली दिल्यासारखं ते ह्या संसाराचा घड्याळ चालू करून दिलेला आहे. आणि एकदा ते संसाराचा घड्याळ चालू करून झाल्यानंतर तो तिकडे जराही बघत नाही, डोंकून सुद्धा बेखबर असतो. फार चांगला शब्द आहे तो. एकदा प्रपंचाला त्याने किल्ली दिलेली आहे. प्रपंच जसा चालायचा त्याच्या नियमाने बंदिस्त असले ते चालू राहतो तो, आणि तो बेखबर असतो. आपल्याला तसं बेखबर राहता आलं, फार छान आहे. आपलं आपण काम करायचं आणि आपलं आपण काम केल्यानंतर घड्याळाला किल्ली दिल्यानंतर ते जसं चालू राहतं तसं आपलं काम केल्यानंतर जे व्हायचं ते होऊ द्या. बेखबर म्हणजे बेफिकीर नव्हे. ते दोन शब्दातला फरक लक्षात घ्यायचा. बेफिकीर नाही, अजिबात बेफिकीर लावं नाही. बेखबर शब्दाचा अर्थ असा होतो, आपलं काम आपण केल्यानंतर जे व्हायचं ते जसं होऊ द्या. ते असं झालं तरी ठीक आहे, तसं झालं तरी ठीक आहे, हे मनापासून जो स्वीकारतो, तोंड वाकडं न करता तितक्याच खुशीनं जो स्वीकारतो त्याचं जमलेलं आहे. आणि ते नाखुशीने स्वीकारलं, तोंड आंबट करून स्वीकारलं, वाकडं करून स्वीकारलं, कोणाच्या तरी नावाने बोटं मोडत स्वीकारलं, तर मग त्या स्वीकारणं म्हणतच नाही, ते रिजेक्टच केलेलं असतं खरं ते. पण आपलं तोंड वाईट करून स्वीकारलेलं असतं, एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणून तीन अहंकार जे आहेत, देहाचा अहंकार, बुद्धीचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार, हे तिन्ही अहंकार सोडले की मग अंतःकरणाचा चौथा जो भाग आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा लय होतो. त्या अहंकाराचा लय झाला, अहंकारावर नियंत्रण आहे. मनावर नियंत्रण, चित्तावर नियंत्रण, बुद्धीवर नियंत्रण, अहंकारावर सुद्धा नियंत्रण. डोकं वर काढणार आहे तो, कारणाने परिस्थितीने डोकं वर काढणार आहे. तो डोकं वर काढणार नाही असं होणारच नाही, पण तो डोकं वर काढतो. ज्या क्षणी तो डोकं वर काढतो त्या क्षणी, जसं लहान मुलांना आपण टप्पू देतो ना, त्यांनी काही चूक केल्यानंतर डोक्यात एक टपली मारायची असते, तसं त्या अहंकाराच्या डोक्यावरती एक टपली मारायची. आणि नाही, तू वर आलास ना, बस बस, शांत बस, थंड हो. अशा पद्धतीने सारखं जेव्हा आपण त्याला टपल्या मारू आणि तो खाली बसेल, तेव्हा एक दिवशी तो कंटाळेल आणि वर येणार नाही. आणि असं जेव्हा येतं तेव्हा निरहंकार वृत्ती ज्याला म्हणतात, ती निरहंकार वृत्ती निर्माण होते. निरहंकार म्हणजे निरभिमानी नव्हे. अभिमान शब्दाचा अर्थ वेगळा, लाचारी नव्हे. निरभिमान शब्दाचा अर्थ, निरहंकार शब्दाचा अर्थ लाचार असा नाही. आता ही गोष्ट दोन्हीतला फरक लक्षात घ्यायचा. लाचारी वेगळी आणि निरहंकारी वेगळी. जो निरहंकार असतो तो लाचार अजिबात नसतो. ते कुठेतरी गल्लत होऊन जाते दोन शब्दांची गल्लत झाली की सगळा घोटाळा होऊन जातो. म्हणून निरहंकार असणं म्हणजे लाचार असणं, किंवा ज्याला आपण म्हणतो इकडे थप्पड मारली तरी ठीक आहे, तिकडे थप्पड मारली तरी ठीक आहे, असं नाहीये ते. तर व्यवहाराच्या पद्धतीने, योग्य पद्धतीने त्याचा मुकाबला सुद्धा आपल्याला करतात. समर्थांचं ते वैशिष्ट्य आहे की इकडच्या तोंडात माझी मी अनहंकारी असल्यामुळे असला अहंकार तिथे नाहीये. व्यक्तीने सुद्धा अहंकार तशा पद्धतीचं नाही. म्हणून समर्थांचं एक वचन आहे, जशाला तसं. पण जशाला तसं करताना आतला निवांतपणा मोडता कामा नाही. एक उदाहरण सांगतो आणि थांबून जातो. समजा घरात चोरी झाली. आता चोरी झाल्यानंतर फिर्याद करावी का करू नये भक्तांनी? आता फिर्याद करून उपयोग किती होतो ती गोष्ट वेगळी, पण आता करावी का करू नये? तर करावी, फिर्याद करावीच. पण फिर्याद करताना आतमध्ये मनस्थिती जी आहे ती मनस्थिती अत्यंत शांत असावी. कारण फिर्याद करणं हे व्यवहारामध्ये फिर्याद केली पाहिजे असं व्यवहार सांगतो. मग व्यवहारात जसा ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी फिर्याद केली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, अत्यंत शांत चित्ताने ते नोंदणी, तक्रारीची नोंदणी केली पाहिजे. मग पोलीस जे करतील ते करू द्या. मी अनहंकारी आहे म्हणून मी
कोणताही केलेला अन्याय सहन करीन असा त्याचा अजिबात अर्थ नाही. पण अन्याय सहन न करताना चित्त क्षुब्ध मात्र होऊ देणार नाही. आता जरा याच्या मागे लॉजिक बघूया. दोन प्रकारचं लॉजिक आहे. एक, अत्यंत शांत चित्ताने जर मी फिर्याद द्यायला गेलो तर पोलिसाला वाटेल ही खोटीच फिर्याद आहे, कारण आजपर्यंत जे फिर्याद करायला आले ते कोणी असं शांत नव्हतं. आता ती एक असते, पंचायत असते, म्हणून तिथे क्षुब्ध झाल्याचा आव आणावा. आता ते काय युक्ती आहे, परवा व्यवहारात कसं जगावं त्याची युक्ती आहेत. क्षुब्ध होण्याचा आव आणावा. त्याला असं वाटलं पाहिजे हा क्षुब्ध झालाय म्हणून, पण आतमध्ये क्षुब्ध अजिबात असता कामा नये. असं ज्याला जमलं तो जिंकला. आणि क्षुब्ध होऊन जर त्याने फिर्याद दिली तर फिर्याद द्यायचं काम तर केलंच आहे. आता एक विचार आहे की आपल्या क्षुब्धतेला त्या फिर्यादीमध्ये किती किंमत असते हो? आपल्या संतापाला त्या फिर्यादीमध्ये किती किंमत असते? तो पोलीस तुमच्या चोरीची फिर्यादीची नोंदणी करताना हा फिर्यादी किती संतापलेला आहे याची नोंद ठेवत नाही. केस जेव्हा कोर्टात उभी राहते तो वकील सुद्धा आमचं आशील किती संतापलेलं होतं ह्याबद्दल एक अक्षर बोलत नाही. आणि न्यायाधीश न्याय करताना फिर्यादी किती संतापलेला होता याचा जराही विचार करत नाही. तिन्ही ठिकाणी आपल्या संतापाची किंमत शून्य आहे. किती लॉजिकल आहे, अतिशय लॉजिकल आहे. करायची तीच कृती आहे, काही फरक नाही. फिर्याद द्यायचीच आहे, अन्याय सहन करायचा नाहीच आहे. पण हे करताना आतली स्थिती जराही बिघडता कामा नये. हे ज्याला जमलं त्याला जमलं. म्हणून कोणतंही व्यावहारिक नुकसान न सोसता, व्यवहारामध्ये तडाखे न खाता, अन्यायापुढे माथा न तुकवता जो अर्जुन तुकवायला तयार झाला होता. आता गीता संबंध आपल्या लक्षात असली तर कळेल की अर्जुन तर संन्यास घ्यायला तयार झाला. जाऊ दे, काय करतात ते करू दे. त्यांना भगवंतानी सांगितलं असतं आणायचं, बरं झालं संन्यास घ्यायला लागला, घे संन्यास, असं नाही म्हटलं त्याला. तर अन्याय सहन करायचा नाही हे जे भगवंताचं सूत्र आहे तेही आपल्या बाबतीत बरोबर लक्षात ठेवलं पाहिजे. पण अन्याय सहन न करताना आतमधली स्थिती जी आहे ती अजिबात क्षुब्ध होऊ न देणं हे आपल्या हातात आहे. या दिशेने आम्ही जर विचार केला तर अहंकार लय म्हणजे काय याचा आपल्याला अंदाज येतो. आणि मग देहासंबंधी जी आपली जबाबदारी आहेत, देहकर्म, आपला विषय कोणता झाला? देहकर्म जो विषय झाला. आता देहकर्मानंतर पुढे कर्तव्यकर्म आहे, व्यवसाय कर्म आहे, धर्मकर्म आहे, अध्यात्मकर्म आहे. एवढ्या सगळ्यांचा विचार सावकाश आपण करू. आज थांबूया. हरिओम.